रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांचं आधार कार्ड दाखवलं। डोनाल्ड तात्याप्रमाणे नको त्या अनेक लोकांनी आधार कार्ड काढलं असेल असा आरोप यावेळी रोहित पवार यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीनंतर देखील मतदार मोठ्या प्रमाणात वाढले कसे असा सवाल सुद्धा रोहित पवार यांनी केलाय। आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे। आता मी आधार कार्ड त्यांचं झाले, मतदार झालेले आहेत, कदाचित हे उभा सुद्धा राहू शकतात। घराचा खोटा नंबर, मेलचं फिमेल केलं, बंगला कुठलाही टाकला, कुठेही क्रॉस व्हेरिफिकेशन नाही, आधार कार्ड नंबर सुद्धा डुप्लिकेट तिथं झालेला आपण सगळ्यांनी बघितला। फक्त हे बघितलं जातं ना, अधिकारी डोळे झाक पद्धतीने अशा पद्धतीने मतदान तिथं करून घेतात। आता मी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणाल डोनाल्ड ट्रम्प तात्याचं असंच करून टाकलं होतं, आता आपण बीडला कुठे आहे का ते फील्ड मध्ये आम्ही अजून करायचं असेल तर तिथं करू शकतो। आम्ही प्रिंट देतो, हे देतो, ते देतो, म्हणजे आम्ही फक्त कामच केलं पाहिजे, खोलात गेलं पाहिजे। त्याच्यापेक्षा आम्हाला डिजिटल मतदार याद्या मिळाल्या पाहिजे। बीएलओची डायरी नोंदी कशा झाल्यात हे आम्हाला समजून घ्यायचंय आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये ते कसं करून घेणार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती पाहिजे। विधानसभा इलेक्शन नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वाढले आहेत आणि ते अशाच पद्धतीने तात्या डोनाल्ड तात्या जसं इथं एक सिटीजन झाले, त्यांनी आधार कार्ड काढलं, तसं अशा अनेक नको त्या लोकांचं सुद्धा आधार कार्ड काढलं गेलं असेल, त्यांचं वोटर आयडी रजिस्ट्रेशन तिथं झालं असेल, आमचं बीएलओच्या मदतीने असं आमचं स्पष्ट मत आहे।